नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। 17 जुलै 2024 वार बुधवार या दिवशी आलेले आहे आषाढी एकादशी। तर अत्यंत महत्त्वाचा असा हा दिवस आहे। तर एकादशीची पूजा कशा प्रकारे करावी, उपवास कसा करावा, कोणते पदार्थ उपवासाला खावे, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर आषाढी एकादशी म्हणजेच आषाढ महिन्यामध्ये येणाऱ्या एकादशीलाच आषाढी एकादशी असे म्हणतो। तर प्रत्येक महिन्याला 2 एकादशी येतात। तर आषाढी एकादशी हा दिवस खूप महत्त्वाचा दिवस आहे। तर महिन्याला 2 एकादशी येतात, पण यांचे व्रत करणे आपल्याला शक्य नाही होत। काही कारणांमुळे हे व्रत करणे आपल्याला शक्य नाही होत। तर यासाठी आपल्याला आषाढी एकादशीचं व्रत हे करायचं आहे। तर या एकादशीला आपण देवशयनी एकादशी असेही म्हणतो। तर या एकादशीचं व्रत केल्यानेही आपल्याला संपूर्ण वर्षभरामध्ये येणाऱ्या जितक्याही एकादशी आहे तर त्या संपूर्ण एकादशीचं फळ आपल्याला मिळतं। तर खूप महत्त्वाची आहे ही एकादशी। हा दिवस खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा दिवस वाया जाऊन देऊ नका। तर नेहमीप्रमाणे आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे आणि स्नान करण्याच्या आधी आपल्या घरातील जाळं वगैरे असेल ते सगळं काढायचं आहे, घराची स्वच्छता करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्नान करून सूर्यालाही आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे। तर हेही खूप गरजेचं आहे, कारण सूर्यदेवतांचं आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि त्यामुळे त्यांना मान सन्मानही आपल्याला द्यावाच लागतो। तर रोज आपल्याला सूर्याला अर्घ्य देणं शक्य होत नाही, पण अशा काही तिथी असतात, अमावस्या, पौर्णिमा, एकादशी, तर अशा काही ज्या तिथी असतात तर या तिथींना अवश्य सूर्याला अर्घ्य द्यायला विसरू नका। तर सूर्याला अर्घ्य देताना तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता आणि एक फूल टाकून त्यानंतर सूर्याला आपल्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर देवघरातील देवांचीही आपल्याला पूजा करायची आहे। तर तुमच्या देवघरामध्ये जर विठ्ठल रुक्मिणीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तो फोटो असेल तर स्वच्छ करायचा आहे आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर आपल्याला त्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे, किंवा तुमच्या देवघरामध्ये भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्याचीही तुम्ही पूजा करू शकता। मूर्ती असेल तर त्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे। तर पहिल्यांदा 11 वेळा पाण्याने, त्यानंतर 11 वेळा दुधाने आणि परत 11 वेळा पाण्याने असा अभिषेक आपल्याला करायचा आहे। आणि हे करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जपही करायचा आहे। त्यानंतर मूर्ती कोरडी करून जागेवर ठेवायचं आहे आणि मूर्तीला चंदनाचा टिळा लावायचा आहे, फुलं अर्पण करायची आहे। तर अशी साधी सोपी ही पूजा तुम्ही करू शकता। तर या एकादशीचं व्रत हे काही लोक निर्जली व्रत करतात, म्हणजेच काहीही न खाता पिताही याचे व्रत केले जाते आणि काही लोक खाऊन पिऊनही म्हणजेच उपवासाचं खाऊन हा उपास करतात। तर एकादशीच्या आदल्या दिवशी आपल्याला मांसाहार करायचा नाही, म्हणजे जे व्रत करणार आहे तर त्याने एकादशीच्या आदल्या दिवशी मांसाहार करू नये। त्यासोबतच या दिवशी आपल्याला मंत्रजापही करायचा आहे, नामस्मरणही करायचं आहे, विठ्ठलाचं, भगवान विष्णूंचं आपल्याला नामस्मरण करायचं आहे। त्यासोबतच या दिवशी जमेल तर दिवसभर एक तेलाचा किंवा तुपाचा दिवा अवश्य देवघरासमोर लावा। तर यामुळेही घरामध्ये सकारात्मक लहरी निर्माण होतात। त्यानंतर तुम्ही काही खाऊन उपवास करणार असाल तर फळं खा, राजगिराचे लाडू, सुकामेवा, दूध, रताळे, तर या वस्तू तुम्ही उपवासामध्ये खाऊ शकता। तर विठ्ठल हे आपल्या महाराष्ट्राचे अवघे दैवत आहे। तर ज्यांना तिथे जाऊन त्यांचं दर्शन घेणं शक्य नाही तर घरच्या घरी अशी साधी आणि सोपी पूजा करूनही तुम्ही त्यांना प्रसन्न करून घेऊ शकता। त्यासोबतच तुम्ही या दिवशी दानही करू शकता, तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दानही करू शकता। तर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। तर वारकरी या दिवसाची आवर्जून वाट बघत असतात। त्यासोबतच काही सेवा आणि उपायही आपल्याला या दिवशी करायचे आहे। भगवान विष्णूंच्या आणि भगवान विष्णूंच्याही सेवा तुम्ही केल्या या दिवशी तरीही चालेल। तर अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही आषाढी एकादशी साजरी करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।